नमस्कार. बायबलमधल्या एका मोठ्या भविष्यवाणीबद्दल आज बोलूया. कल्पना करा, सैतानी टोळांची एक धाड पृथ्वीवर येतेय. पण मग एक प्रश्न उभा राहतो. या भयंकर संकटातून देवाचे सगळेच भक्त वाचतील की फक्त काही निवडक लोक? चला, आज आपण याच गूढ प्रश्नाचा खोलात जाऊन विचार करूया. तर याच सगळ्याची सुरुवात होते प्रकटीकरणाच्या पुस्तकातल्या एका खरं तर खूपच भयानक दृश्याने. विचार करा, सैतानी टोळांची एक अख्खी फौज आहे आणि तिला एकच आज्ञा आहे, फक्त त्या लोकांना त्रास द्या ज्यांच्या कपाळावर देवाची मोहर नाहीये. आणि बरोबर याच मुद्द्यावरून धर्मशास्त्रज्ञांमध्ये एक मोठा वाद सुरू झाला. तो म्हणजे शेवटच्या काळात देवाची ही मोहर नक्की कोणाकोणाचं संरक्षण करणार आहे. पहिला विभाग आहे एक पीडा आणि एक प्रश्न. आणि खरं तर हेच ते मूळ रहस्य आहे ज्याचा आपण आज शोध घेणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी काही महत्त्वाच्या संज्ञा समजून घेऊया, मग या मोठ्या चर्चेची सुरुवात कशी झाली ते पाहू, दोन्ही बाजूंचे पुरावे तपासू आणि शेवटी या सगळ्याचा अर्थ काय होतो यावर नजर टाकू. चला तर मग दुसऱ्या विभागाकडे वळूया, मुख्य संज्ञा समजून घेणे. कारण या चर्चेत पुढे जाण्याआधी काही गोष्टी अगदी स्पष्ट असणं खूप गरजेचे आहे. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, देवाची मोहर म्हणजे कपाळावर मारलेला एखादा शिक्का नाहीये. नाही, ते एक आध्यात्मिक चिन्ह आहे. हे चिन्ह दाखवतं की ती व्यक्ती देवाची आहे, देवाच्या मालकीची आहे. आणि गंमत म्हणजे बायबलमध्ये 1,44,000 लोकांच्या एका खास गटाचा उल्लेख आहे, ज्यांना ही मोहर लावली जाते. आणि हाच गट खरं तर या संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आता ही सगळी चर्चा येऊन थांबते दोन संकल्पनांवर, पहिला पाऊस आणि शेवटचा पाऊस. असं मानलं जातं की पहिला पाऊस हा सगळ्या संतांसाठी आहे, पण शेवटचा पाऊस हा फक्त त्या 1,44,000 लोकांसाठीच आहे. आणि जर यात फरक असेल तर याचा अर्थ संरक्षणाचे स्तरसुद्धा वेगवेगळे असू शकतात, नाही का? आता एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे या घटनांचा क्रम. बघा, 1,44,000 लोकांना मोहरबंद करण्याची घटना ही टोळधाडीची पीडा सुरू होण्याच्या अगदी आधी घडते. हा टायमिंग खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आता आपण तिसऱ्या विभागाकडे जाऊया, मोठ्या चर्चेची सुरुवात. आता आपल्याला महत्त्वाच्या संज्ञा माहीत झाल्यात तर आपण थेट मूळ प्रश्नाकडे येऊ शकतो. नक्की कोणाचं संरक्षण होतं? आणि इथे दोन अगदी वेगवेगळी मतं समोर येतात. पहिलं मत म्हणतं की फक्त आणि फक्त त्या 1,44,000 लोकांचंच संरक्षण होतं. बाकीच्या सगळ्या विश्वासणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. तर दुसरं मत म्हणतं की असं नाहीये, ज्यांच्यावर देवाची मोहर आहे त्या सगळ्याच विश्वासणाऱ्यांचं संरक्षण होतं. चौथा विभाग, प्रत्येक मतासाठी पुरावे. चला, आता जरा खोलात शिरूया आणि बघूया की दोन्ही बाजू आपापलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी बायबलमधून कोणते पुरावे देतात. तर पहिल्या मताचे समर्थक एक साधा प्रश्न विचारतात. ते म्हणतात की जर सगळ्याच विश्वासणाऱ्यांचं संरक्षण होणार होतं तर मग पिढा सुरू होण्याच्या अगदी आधी फक्त त्या 1,44,000 लोकांनाच मोहरबंद करण्याचा विशेष उल्लेख का केलाय? म्हणजे त्यांचं संरक्षण काहीतरी खास, काहीतरी वेगळं असणार, बरोबर ना? आणि प्रकटीकरण 7:3-4 मधलं हे वचन त्यांच्या याच मुद्द्याला अगदी दुजोरा देतं. यात स्पष्ट म्हटलंय, आमच्या देवाच्या सेवकांच्या कपाळावर मोहर लावेपर्यंत थांबा. आणि लगेच पुढे संख्या सांगितलीय, 1,44,000. बघा, थांबण्याची आज्ञा आणि संख्या दोन्ही एकमेकांशी जोडलेल्या आहे. पण मग येतं दुसरं मत. त्यांच्या मते बायबल हे शिकवतं की प्रत्येक विश्वासणाऱ्याला ज्या क्षणी तो तारण स्वीकारतो त्याच क्षणी पवित्र आत्म्याद्वारे मोहरबंद केलं जातं. ही काही फक्त एका विशेष गटापुरती मर्यादित गोष्ट नाहीये. आणि ते पुरावा म्हणून इफिस्करांस 1:13 सारखी वचनं समोर ठेवतात. त्यात म्हटलंय की जेव्हा तुम्ही सत्याचा संदेश ऐकला तेव्हा तुमच्यावर ख्रिस्तामध्ये वचनदत्त पवित्र आत्म्याची मोहर लागली. म्हणजे हे सगळ्या विश्वास ठेवणाऱ्यांना लागू होतं. आता पहिल्या मताचे समर्थक परत एक वेगळा मुद्दा मांडतात. ते म्हणतात, कदाचित हा जो छळ आहे तो शिक्षा म्हणून नाहीये. कदाचित ती एक अग्निपरीक्षा आहे, विश्वासणाऱ्यांना शुद्ध करण्यासाठी आणि पुढे येणाऱ्या 666च्या पशुविरुद्धच्या अंतिम परीक्षेसाठी त्यांचा विश्वास आणखी मजबूत करण्यासाठी. आणि हा विचार बायबलमधल्या एका मोठ्या शिकवणीशी अगदी जुळतो नाही का? की अनेकदा परीक्षेतून, दुःखातूनच आपला विश्वास अधिक मजबूत होतो, आपली सहनशीलता वाढते. पण दुसऱ्या बाजूचं म्हणणं असं आहे की देव आपल्या लोकांचं संरक्षण करतोच आणि त्यासाठी 1,44,000 लोकांना मोहरबंद करण्याची वाट पाहण्याची गरज नाहीये. ते म्हणतात, बघा, तिसऱ्या मोहरेच्या वेळी जेव्हा दुष्काळ पडला तेव्हाही देवाने तेल आणि द्राक्षरसाचं रक्षण केलं होतं.
हो, प्रकटीकरण 6:6 मधली ती आज्ञा, तेल व द्राक्षारसाला नुकसान पोचवू नका. असं मानलं जातं की हे तेल आणि द्राक्षारस म्हणजे देवाचे विश्वासू लोक आहेत. म्हणजे देव आधीपासूनच आपल्या लोकांचं रक्षण करत आला आहे. तर दोन्ही बाजूंची मतं आणि त्यांचे पुरावे ऐकल्यावर आपण आता कुठे येऊन पोचतो? ह्याचा नेमका अर्थ काय लावायचा? शेवटी हा सगळा वाद 2 शक्यतांवर येऊन थांबतो. एक, संरक्षण हा एक विशेष दर्जा आहे जो फक्त त्या 1,44,000 लोकांसाठीच राखीव आहे. किंवा दुसरी शक्यता, संरक्षण हे त्या प्रत्येकासाठी दिलेलं वचन आहे ज्याच्याकडे पवित्र आत्मा आहे, ज्याचा देवावर अढळ विश्वास आहे. आणि हे आपल्याला एका अंतिम आणि खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. संकटाच्या काळात मिळणारं देवाचं संरक्षण हे एखाद्या विशेष गटात सामील झाल्यामुळे मिळतं की तो आपल्या टिकून राहणाऱ्या अढळ विश्वासाचाच परिणाम आहे? या प्रश्नावर नक्की विचार करा.